नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो. कमीत कमी कॅपिटल म्हणजे जास्तीत जास्त त्या शेअरची किंमत वाढायची शक्यता असते, कारण सप्लायच नसतोच ना शेअर्सचा. त्याच्यामुळे डिमांड आली की त्याचा शेअरचा भाव वाढतो. अजूनही कुठले शेअर्स आहेत आता पार्ट 2 व्हिडिओमध्ये आपण बघूया. ओके. अमृतांजन हेल्थ हा एक अजून शेअर आहे, ज्याचं इक्विटी कॅपिटल फक्त 3 कोटी आहे. आणि ऑब्व्हियसली शेअर मार्केटमध्ये अवेलेबल कॅपिटल आपण अशा करू की 50% ओनरकडे आहे, त्यामुळे ते शेअर कधी विकायला येत नाहीत. त्याच्यामुळे फक्त 50% शेअर विकायला येतात 3 कोटीपैकी. त्याच्यामुळे सप्लाय कमी, त्याच्यामुळे भाव जास्त होतो. ओके. नंतर दुसरा आहे तो टाईड वॉटर हाऊस, टाईड वॉटर ऑइल. ओके. मग ह्याचं नवीन नाव आहे विडॉल. ही कंपनी लूब ऑइल बनवते. ओके. गव्हर्मेंट ऑफ इंडियाची कंपनी आहे, पण चांगली कंपनी. ह्याचं पण कॅपिटल फक्त 3 कोटी आहे. त्याच्यानंतर दुसरं काय आहे, गुजरात हॉटेल. ओके. बरोडाला एकच फक्त हॉटेल आहे, प्रायव्हेट सेक्टरची कंपनी आहे. ही कंपनी शेअर मार्केटमध्ये पण खेळत असते. त्याच्यामुळे ह्याचं कॅपिटल जरी 3 कोटीच असलं तरी याच्यामध्ये हॉटेलिंगचा प्रॉफिट साधारण असतो 1 ते 2 कोटी, आणि शेअर मार्केटमधून प्रॉफिट यावर्षी शेअर मार्केटवरती असतं अजून 1-2 कोटी असतो. त्याच्यामुळे हा शेअर पण खूप व्हॉलेटाईल असतो आणि चांगली कंपनी, वेल रन कंपनी. त्यानंतर कल्याणी इन्व्हेस्टमेंट. ओके. ह्याचं पण शेअर कॅपिटल फक्त 4 कोटी आहे. व्हाईट पेपर ही पेपर इंडस्ट्रीला सप्लाय करणारी कंपनी आहे. ह्याचं पण कॅपिटल टिपिकली 4 कोटीचं आहे. ओके. हॉकिन्स कुकर, आपण जे घरात कुकर्स वापरतो, ही पण कंपनी इफिशियंट आहे फारच. फक्त 5 कोटी कॅपिटल आहे, आणि त्यातनं ही कंपनी जवळजवळ 150 कोटी नफा काढते. अनबिलिव्हेबल ना. तर जेवढ्या कमी भांडवलात तुम्ही मॅक्सिमम जो प्रॉफिट काढत राहिलात तर ऑब्व्हियसली तुमची कंपनी चांगली बनवली जाते, आणि तुमच्यावर लोन शून्य पाहिजे. तर या लोन शून्य असणाऱ्या कंपन्या मी तुम्हाला सांगतो आहे. ओके. आत्तापर्यंत ज्या सांगितल्या त्या आणि पुढे जे सांगतो ते पॅनासोनिक कार्बन, शून्य लोन, फक्त 5 कोटी कॅपिटल. पॅनासोनिक एनर्जी. ओके. ही सेल बनवणारी कंपनी आहे. ओके. आपल्याकडे जे पेन्सिल सेल असतात ती बनवणारी कंपनी आहे. ओके. त्याचं पण कॅपिटल कमी आहे, म्हणजे 4 ते 5 कोटीच असावं. त्यानंतर नॅशनल पेरॉक्साईड. ओके. ही हायड्रोजन पेरॉक्साईड बनवणारी कंपनी आहे. ही पेपर सेक्टरला हायड्रोजन पेरॉक्साईड केमिकल पुरवते. सध्याही लॉसमध्ये आहे, कारण पेपर सेक्टरला डिमांड नाही आहे. चायनामधून डम्पिंग होते, त्याच्यामुळे याला डिमांड नाही आहे. पण गोईंग फॉरवर्ड ही काय परिस्थिती सारखी सेम राहत नाही. आणि याचं पण कॅपिटल फक्त 5.75 करोड आहे. खूप रिनाऊंड कंपनी आहे ही. बॉम्बे टँकच्या मालकाची कंपनी आहे, नुलसीवाडी याची. मुंबई पुणे रस्त्यावर आहे. आणि याचा पण शेअर सध्या 500-600 असेल, 1000पर्यंत जाऊ शकतो. ओके. 50% ते 100% तुम्हाला प्रॉफिट पुढच्या 1-2 वर्षामध्ये मिळू शकतं. त्या कमी इक्विटी असणाऱ्या शेअर्सच्या कंपन्या खूप फेवरेट असतात लोकांच्या, आणि पब्लिकच्या स्पेशली, कारण सप्लाय कमी म्हणजे शेअर मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू जास्त होण्याची शक्यता असते. व्हेन कंपनी गेट्स इन टू हायली प्रॉफिटेबल मोड. आणि छोट्या प्रॉफिटमध्ये छोट्या इक्विटीमध्ये, छोट्या भांडवलमध्ये मोठा प्रॉफिट कमवलं की आपल्याला डिव्हिडंड पण जोरदार मिळतं. अशी ही कथा आहे. स्मॉल इक्विटी कॅपिटल, ऑलवेज दे आर ब्युटिफुल शेअर्स. ओके. थँक्यू.